मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज वांद्र्यातल्या मातोश्रीवर भेट झाली। सुमारे 11:15च्या सुमाराला राज मातोश्रीवरती आले। त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर होते। राज आणि उद्धव यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली। साधारण 12:35ला राज ठाकरे तिथून बाहेर पडले। 3.5 वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवर आले होते। आजची भेट ही कौटुंबिक स्तरावरची भेट असल्याची चर्चा आहे। सध्या बाळासाहेबांच्या संपत्ती वादाचं प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे। उद्धव आणि जयदेव ठाकरे या दोन भावांमधलं हे प्रकरण आहे। जयदेव यांची सध्या साक्ष सुरू आहे। जयदेव यांच्या साक्षी दरम्यान व्यक्तिगत आरोप झाले। त्या पार्श्वभूमीवर राज यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळते। ही जरी कौटुंबिक भेट असली तरी राज्याच्या राजकारणातले दोन प्रमुख नेते एकमेकांना भेटल्यानं राजकीय स्तरावरती देखील काही चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। याला पार्श्वभूमी आगामी महानगरपालिका निवडणुकीची देखील आहे। उद्धव साहेबांची आणि साहेबांची जवळ 1-1.25 घंटा वेळ भेटी झाली, पण त्यावेळेला मी काही मीटिंगमध्ये मी नव्हतो। त्यामुळे त्याचं डिस्कशन नेमकं काय झालं ते मला माहिती नाही। परंतु दोन भाऊ एकमेकांना भेटले त्याचा निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना कार्यकर्ते म्हणून त्याचा निश्चितपणे आनंद आहे। आता मात्र दोन भावांमध्ये दोन भाऊ म्हणून एकमेकांना भेटले, दोघं भाऊ म्हणून काही चर्चा झाली की दोन पक्षाचे दोन प्रमुख, त्या दोन पक्षाच्या प्रमुखांमध्ये काय चर्चा झाली, मग ती कौटुंबिक की राजकीय, त्याविषयी मी तुमच्या भागात अनभिज्ञ आहे अजूनपर्यंत। राजकीय भविष्यातील समीकरणं सांगायला मी काय ज्योतिषी नाही, ते काम मनोहर जोशींकडे देऊ आपण, ते माझ्याजवळ येत नाही। पण एक आहे, राज मातोश्रीत गेले, आता ते दोघे भाऊ आहेत, तर भावाच्या घरी दुसरा भाऊ गेला तर त्याची बातमी कशी होऊ शकते? आता तुम्ही मीडियावाले म्हणून पत्रकार म्हणून काढू शकता बातमी, पण मला वाटतं जे नातं आहे त्या नात्यामध्ये आपण नाक खुपसू नये असं मला स्वतःला वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।